आणि आता बातमी क्रिकेटच्या मैदानातनं. पाकिस्तान T20 विश्वचषकात बाहेर पडला. न्यूझीलंड संघानं सेमीफायनलमध्ये एंट्री घेतली आहे. श्रीलंकेबरोबर झालेल्या मॅच नंतर आता पाकिस्तान विश्वचषकाच्या स्पर्धेतून बाहेर पडल्याचं स्पष्ट झालंय. अधिक माहिती जाणून घ्या. आमचे प्रतिनिधी आवेश तांदळे सध्या संपर्कात आहेत. आवेश, पाकिस्तान विश्वचषकातनं बाहेर पडलाय. मोठी घडामोड म्हणावी लागेल क्रीडा विश्वातलं. तर मी आपल्याला माहित असेल, ज्यावेळी विश्वकप सुरू होणार होते त्यापूर्वी पाकिस्तान भारतात खेळण्यास नकार दिला आणि त्यांनी श्रीलंकेत घेण्यास प्राधान्य दिलं होतं. आणि तिथं त्यांनी एक स्टेटमेंट सुद्धा दिलं की श्रीलंकाचं जे स्पीच आहे आणि पाकिस्तानचे जे मैदान आहे ते एक आहे, त्याचा आम्हाला खूप फायदा होणार आहे. पण घडलं विपरीतच. आपण बघू शकतो की पाकिस्तान आता स्पर्धेतून बाहेर गेलेला आहे आणि त्यांना आपल्या गाशा गुंडाळायला लागलेल्या आहे. सुपर 8 या फेरीमध्ये पाकिस्तान विरुद्ध श्रीलंकाशी शेवटचा सामना होता. पाकिस्तान जरी अवघ्या 5 धावांनी जरी जिंकला असला तरी त्या नेट रन कमीत कमी श्रीलंकेला 61 धावांनी पराभव करायचा होता. पाकिस्ताननं सुरुवातीला फलंदाजी करत 212 धावांचं टार्गेट सुद्धा दिलेलं होतं, पण श्रीलंकेने एकदम चिवट झुंज देत अखेरच्या षटकापर्यंत मॅच घेत गेले आणि शेवटच्या 2 चेंडू जेव्हा श्रीलंकेला 6 धावा पाहिजे त्यावेळेस दोन्ही धावा डॉट गेल्यामुळे श्रीलंकेचा कुठेतरी पराभव झालेला आहे. पण एक महत्वाचं म्हणजे की श्रीलंकेच्या खेळीमुळे मात्र पाकिस्तानला आपल्या गाशा गुंडाळायला लागल्या आणि पाकिस्तान विश्वचषकातून बाहेर गेलेला आहे. भारतासोबतच्या पराभव झाल्यानंतर पाकिस्तान जे क्रिकेट रशिया त्यांनी टीका केली होती आणि आता पाकिस्तान बाहेर गेल्यानंतर आणखीन पाकिस्तानवर उद्रेक बघायला मिळाले. तन्मय, नक्कीच धन्यवाद आवेश, आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.